नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे ते मानखुर्द उड्डाणपुलाचा एक अपडेट बघणार आहोत। हा उड्डाणपूल कधीपर्यंत आणि कोणत्या तारखेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यात सध्या वेगवेगळी विकासाची कामे सुरू आहेत। वेगवेगळे प्रकल्प जलद गतीने सामान्य जनतेच्या सेवेत आणले जात आहेत। विकासाची कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। राजधानी मुंबईत आणि उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत। यामध्ये मानखुर्द ते ठाण्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी छडानगर जंक्शनवर मानखुर्द ते ठाणे दरम्यान उड्डाणपूल विकसित केला जात आहे। आता या उड्डाणपुलाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे। वास्तविक हा उड्डाणपूल गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यातच पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते। मात्र आता एप्रिल अखेर हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असं सांगितलं जात आहे। याबाबत MMRDAचे आयुक्त SVR श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल सुरू करण्यासाठी आणखी 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या ठिकाणी सर्व्हिस रोड तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 आठवडे अजून लागणार आहेत। तसेच छडानगर जंक्शन वाहतूक सुधार प्रकल्पांतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या 3 उड्डाणपुलामध्ये या उड्डाणपुलाचा देखील समावेश आहे। याचे काम MMRDAच्या माध्यमातून केले जात आहे। मानखुर्द ते ठाणे उड्डाणपुलाची लांबी 1235 मीटर असून रुंदी 8.5 मीटर आहे। तसेच हा 2 लेनचा उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा जवळपास 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। वेळेची तर बचत होणारच आहे, शिवाय इंधनाची बचतही यामुळे होणार आहे। प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास यामुळे करता येणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।